आपण चर्चा करत असलेल्या पद्धतीचा सर्वात कठीण भाग मुळात कन्स्ट्रेंट सर्च करणे आणि ॲनालिसिस नाहीच आहे. सगळ्यात कठीण भाग आहे सुरू असलेले कल्चर बदलणे, माइंडसेट बदलणे. याला मी सायकोलॉजिकल चेंज म्हणतो. म्हणून सगळ्यात अवघड, खूप वर्षांचे मनावर झालेले रेकॉर्डिंग, शाळा कॉलेजपासून शिकलेले एक गृहीतक, मशीन्स बंद राहिल्या किंवा आहेत त्याच्यापेक्षा कमी कॅपॅसिटीवर चालवल्या तर ते खर्चिक. सगळ्या मशीन्स कायम सुरू हव्यात. समजा तुमची 4 नंबरची व्हीएमसी ही नॉन बॉटलनेक आहे. त्या मशीनची कॅपॅसिटी कन्स्ट्रेंटच्या चौपट आहे. तुम्ही ते शोधून काढले. आता ती कन्स्ट्रेंटच्या स्पीडने चालवायची आणि त्यावर दुसरा कोणताही लोड नसेल तर ती मशीन 75% वेळ बंद राहील. ही गोष्ट सर्वांना अस्वस्थ करते. ऑपरेटर नाराज होतात. कित्येक दशकांचं प्रशिक्षण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कामावर असताना हेच शिकवले. बंद मशीन म्हणजे लॉस. म्हणून सगळ्या मशीन्स बिजी ठेवा. पण थ्रूपुट वर्ल्डमध्ये नॉन बॉटलनेक मशीन बंद म्हणजे लॉस नाही, फक्त प्रोटेक्टिव्ह कॅपॅसिटी, लवचिकता. आणि माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवावरून सांगतो, हा माइंडसेट बदल इंटेलेक्च्युअल नाही आहे, इमोशनल आहे. या इमोशन्समधून बाहेर पडायला तुम्हाला जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ तुमचा थ्रूपुट वाढायला आणि त्यायोगे नेट प्रॉफिट वाढायला लागेल. मालक, मॅनेजर, सुपरवायझर, ऑपरेटर यांनी जर फक्त आणि फक्त कन्स्ट्रेंटला व्यवस्थित सांभाळले तर त्यांचे स्वतःचे टार्गेट सुधारतात आणि त्यांचा ताण कमी होतो. यासाठी सर्वांचे मेट्रिक्स बदलून एकच ठेवायला हवेत. मग सगळ्या टीममध्ये बिहेवियरल चेंज दिसेल. म्हणून मला नेहमीच चेंज मॅनेजमेंटवर टेक्निकल ॲनालिसिसपेक्षा जास्त वेळ घालवावा लागतो.